नवी मुंबईमधल्या दिघा परिसरातल्या 92 अनधिकृत इमारतींवर एमआयडीसीचा हातोडा पडायला अखेर सुरुवात झाली आहे। या अनधिकृत इमारती पाडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने तसंच सुप्रीम कोर्टाने दिले, त्यामुळे ही कारवाई सुरू करण्यात आली आहे। त्याआधी पोलिसांनी कारवाईला विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची धरपकड केली, काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं। या कारवाईला स्थानिकांचा तीव्र विरोध असल्याने कारवाईच्या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। या संदर्भात स्थानिक रहिवाशांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। नवी मुंबईतील दिघा भागामध्ये एमआयडीसी अंतर्गत आता तोडक कारवाई सुरू झालेली आहे। गेली अनेक दिवसापासून जे संघर्ष पेटला होता, अनेक कार्यकर्ते अनेक स्थानिक लोक याच ठिकाणी ठिय्या म्हणून उभे बसले होते आणि आम्ही कारवाई करू देणार नाही असं सांगितलं होतं, परंतु आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। तुम्ही बघू शकता मोठमोठ्या मशीन्स इथे आलेल्या आहेत। शिवराम अपार्टमेंट आणि पार्वती अपार्टमेंटवरती ही पहिली कारवाई आहे। ही तोडक कारवाईला सुरुवात होणार आहे। एकंदरीतच ह्याचा फटका मात्र एक जे तिथले स्थानिक लोक आहेत त्यांना बसत आहे। आता आम्ही जायचं कुठे हा मोठा प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे। आपल्याबरोबर सावंत कुटुंबीय आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। मित्रा, अचानक ह्या सर्व गोष्टी झाल्यामुळे किती त्रास होतोय आणि यात कोण दोषी आहे? यात एक तर राजकारण दोषी आहे, कारण हा दिघा जवळजवळ नाही म्हटलं तरी एक 8-10 वर्षापासून बसलेला आहे। अचानक कारवाई झाल्यामुळे हे राजकारण आहे। आमच्या माणसांनी काही केलेलं नाही आहे, ज्या राजकारणामुळे झाल्या, पण ज्या लोकांना ज्या वेटीत चालल्या हे बरोबर नाही आहे। बघा तुम्ही, असे सगळ्यांची खानदान आहे, कारण आता ऑक्टोबर महिना आम्ही शाळेत कुठे काढायचं पुन्हा? ही बिल्डिंग अचानक पडायला लावत आहेत, जायचं कुठे आम्ही? हे फक्त दिघ्यातच आहे का? ठाण्यात आहे, विटावात आहे, ऐरोलीत आहे, घनसोलीत आहे, मग इथेच काय एवढं जोर लावतायत हे लोक? का जोर लावतायत? याच्यात राजकारण नाही। नक्की ह्या लोकांना जायचं कुठे हा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। त्यामुळे प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी ह्या प्रश्नाकडे नक्की पाहावं अशीच मागणी इथे स्थानिक नागरिक करत आहेत। संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।